नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात लसणाची चटणी. तर लसूण घेतलेलं आहे सोलून, खोबरं घेतलेलं आहे किसून, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, लाल मिरची घेतलेली आहे सुकी, नंतर थोडंसं जिरं घेतलेलं आहे. तर तव्यावरती खोबरं असं भाजून घ्यायचं, जास्त पण भाजायचं नाही, थोडंसं गरम करून घ्यायचं खोबरं आणि ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं. तर ते काढून झाल्यानंतर आपण थोडीशी मिरची पण गरम करून घेणार आहोत. मिरची गरम करण्याचं कारण सुकी मिरची थोडीशी नरम पडलेली असते हवेने, मग ती मिक्सरला बारीक होत नाही पटकन, त्याच्यासाठी ती गरम करून घ्यायची. गरम करून झाल्यानंतर थोडंसं थंड होऊन द्यायचं हे खोबरं आणि मिरची, नंतर बारीक करायला घ्यायची. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं साहित्य एकत्र घेणार आहोत, बघू शकता. आणि चवीपुरतं थोडंसं हे मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि मिक्सरला पटकन असं बारीक करून घ्यायचं आणि रेडी आपली लसणाची चटणी. तर ही लसणाची चटणी आपल्याला ज्वारीच्या भाकरीबरोबर एक नंबर लागते. तुम्ही ट्राय केलेलं नसेल तर नक्की ट्राय करा आणि आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर बघू शकता कशा पद्धतीने ही झालेली आहे.